नमस्ते मित्रांनो, तर आता आपण वेल्दूर गावात आहोत आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वेल्दूर गाव परत एक्सप्लोर करणार आहोत आणि आपला भाग 2 हा आपण आज घेऊन आलेलो आहोत. तर चला, पावसाळ्यातील गुहागर या आपल्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत उर्वरित वेल्दूर गाव. तर चला, व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण चाललो आहे वेल्दूर गावातील नदीचा व्ह्यू बघायला आणि तुम्हाला सुद्धा वेल्दूर गावातली जी नदी आहे तिचा खूप सुंदर असा व्ह्यू दाखवतो. आता आपण जे समोर बघता आहात ते आहे वेल्दूर येथील कोंडावाडीमधील गणपती मंदिर. तर आपण या गणपती मंदिराचे दर्शन घेऊया आणि मग पुढे नदीचा व्ह्यू बघायला जाऊया. हे आहे कोंडावाडीमधलं गणपती मंदिर. खूप सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. एका साईडला मंदिर आणि दुसऱ्या बाजूला इथे सभागृह आहे. तुम्हाला बाहेरून देखील मंदिर दाखवतो. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत वेल्दूर गावातल्या नदीचे दर्शन घ्यायला. का आता आपण चाललो आहे नदीच्या दिशेने आणि असं एकदम आडवाटेने चाललो आहे. प्रत्येक आपल्याला एकदम शॉर्टकटने नेतो आहे. हां, प्रत्येक गावात ज्या गौरींचे आगमन होते ते नदीतून किंवा जिवंत पाण्याच्या स्रोतातून होते. तर ह्यांच्या इथे गावात ज्या गौर येतात त्या इथून येतात असं आपल्याला प्रतीक सांगतोय. आता आपण नदीकडे जाऊया. आता तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की आपण नदीच्या किती जवळ आलो आहोत. इथे शेजारी नदी आहे आणि मस्त अशी पूर्ण जंगलातली कॅनोपी आहे. लहानपणी जे आपण सिनेरीचे फ्रेम्स बघायचो ना घरात, सेम असंच काहीसं इथं दृश्य आहे. एका बाजूला पूर्ण पाणी आणि इकडून पायवाट आहे जंगलातनं जाणारी. कोकणामध्ये खूप अशा हिडन गोष्टी आहेत. त्या एक्सप्लोअर करायला तुम्हाला तेवढ्या अशा हिडन लोकेशनला जावं लागतं. आणि आता आपण इथे पोचलो आहे. तुम्हाला एक पूर्ण पॅनोरॅमिक व्ह्यू दाखवतो. इथं पूर्ण खडक आहे, त्यामुळं जरा चालताना सामावून चालावं लागतं. पाय सरकण्याची भीती आहे. आता तुम्हाला एक सुंदर व्ह्यू दाखवतो. हा एकदा व्ह्यू बघा, किती छान असा व्ह्यू आहे. पूर्ण जेवढी नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला पाणी दिसणार आहे आणि दोन्ही बाजूनी या पाण्याच्या वरती असणारं आपलं झाडांची कॅनोपी दिसेल. आता समोर जो तुम्ही व्ह्यू बघताय तो त्याच नदीचा व्ह्यू आहे. इथं येऊन नदी शांत होते आणि इथून पुढे ही नदी खाडीला मिळते. आता हे ज्या बोटी दिसत आहेत ह्या आपल्या वेल्दूर गावातल्याच बऱ्यापैकी बोटी आहेत ज्या इथे आपण डॉक करतो. ड्राय डॉकिंग बोलतो आपण पावसामध्ये, जे वर आणून मग त्याचा मेंटेनन्स वगैरे केला जातं. अशा बऱ्याच बोटी आहेत. सो आता हा त्या नदीचा एंड पॉईंट आहे. इथून पुढे खाडी चालू होते आणि खाडीला मिळते जाऊन. तुम्ही बघू शकता अतिशय साफ पाणी आहे. आणि जे तुम्हाला वाईट दिसते ना, हे काळवं जे असतं ना आपलं, ज्याला बार्निकल्स बोलतो आपण, ते आहे. त्याच्यामुळे सफेद सफेद दिसते. काही घाण नाही आहे. क्वचित कुठेतरी प्लास्टिक दिसेल तुम्हाला. बाकी सर्व एकदम क्लीन आहे नदी. चला आता आपण जाऊया आपल्या पुढच्या स्पॉटवर. नवानगरच्या दिशेने जाताना तुम्हाला खूप सुंदर व विहंग दृश्य दिसते. गुहागर तर सुंदर आहेच, परंतु त्याच्या सुंदरतेमध्ये या गावामुळे अजून भर पडते. मच्छीमारी बंद असल्यामुळे होड्या वर घेतलेल्या आहेत आणि बाईकनी जाताना त्या होड्या बघताना असं वाटतं की तुम्ही कोणत्या तरी नेव्हल म्युझियममध्ये फिरताय. नवानगरच्या वाडी वस्तीतून आम्ही आता चाललोय विठ्ठल मंदिराचे दर्शन घ्यायला आणि जाताना आम्हाला दाभोळखाडीचे अतिशय सुंदर दर्शन झाले. जसे जसे आता आम्ही मंदिराच्या जवळ जातोय तसे तसे आम्हाला हरिपाठाचे आवाज ऐकू यायला लागले. आता आपण आलो आहोत नवानगरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आणि आता आपण ह्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत.
या ठिकाणी अखंड सप्ताह सुरू असल्यामुळे आम्हाला हरिपाठाचा आनंद घेता येणार आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या मंदिराच्या खिडकीतून पाहिलं तर तुम्हाला श्री राधाकृष्णाचे मंदिर थेट समोर दिसते. मला काय माहित. हो तांडेल काय करू घरी आपण तिकडे चालला तुमच्या मंदिरात राम मंदिरात आता आपण जातोय नवानगरच्या श्री राम मंदिराला भेट द्यायला. आणि या ठिकाणी रामनवमीला खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. आता आपण आहोत नवानगरच्या राम मंदिरामध्ये. आणि हे मंदिर संपूर्ण पंचकृषीत खूप प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला श्री राम लक्ष्मण आणि माता सीतेची प्रतिमा विराजमान केलेली दिसून येते. मंदिराचे बाहेरून दर्शन घेताना आम्हाला कळालं की मंदिर जितकं आतून सुंदर आहे तितकंच बाहेरून देखील सुंदर आहे. आता आपण चाललो आहे नवानगरच्या गणपती मंदिराकडे भेट द्यायला. आणि हा रस्ता आहे हा आपल्या जेटीकडे सुद्धा जातो, ज्याच्यातून आपण ढोपावेकडून दाभोळच्या साईडला जातो. तर आता चला जाऊया गणपती मंदिराचे दर्शन घ्यायला. आणि तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा. तुम्ही बऱ्याच वेळी ह्या रस्त्याने आल्या असाल, तुम्हाला ओळखीचा वाटत असेल रस्ता, कारण का हाच एक रस्ता आहे जेटीला जाण्यासाठी. तर चला आता आपणही जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. आता तुम्हाला समोर जे मंदिर दिसतंय ते आहे नवानगर गावातील वनकरवाडीमधील गणपती मंदिर. आणि आता या मंदिरामध्ये आपण प्रवेश करून श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत. म्हणजे आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि आता आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया. तुम्हाला इथं बघू शकता पितळेचं खूप सुंदर असे उंदीर मामा ठेवले. आणि हे इथं मुख्य गाभाऱ्यामध्ये गणपती बाप्पा आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन निघालो आहे नवानगरच्या जेटीच्या दिशेने. ही जेटी तुम्ही सहसा सोशल मीडियावर बघितली नसेल. ही तुम्हाला नवानगरमधनंच ॲक्सेसेबल आहे. तर आता आपण जाऊया नवानगरच्या जेटीकडे. आता तुम्ही बघताय मस्त आहे की ही नवानगरची जेटी आहे. काका काय गावला काका पागवत आहेत. बघूया काकांना काय गावतो. तर काका टाकतील. काका बोलतात काय नाही, जरी पावसाळा असला तरी एकदम क्लिअर वेदर आहे. समोर दिसतोय हा दाभोळचा संपूर्ण भाग आहे. हे इथं मच्छीमारांच्या बोटी डॉक केलेल्या आहेत. पाऊस असल्यामुळे मच्छीमारी बंद आहे. तर इथं जेटीला बोटी लावलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात पोचलो आहोत. आणि शेवटी तुम्हाला असा अतिशय सुंदर व्ह्यूसुद्धा मागे बघायला भेटतो. तर आजची व्हिडिओ ही वेल्दूर गावातील नवानगर ह्या ठिकाणातली होती. आणि त्यामध्ये आपण अनेक मंदिरं बघितली आणि आपलं नशीब इतकं सुंदर होतं की आपल्याला हरिपाठाचे सुद्धा अनुभव घेता आलेला आहे. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून तर तुम्ही सांगाच. त्याचसोबत अजून काही आमच्याकडून जर सुटलं असेल वेल्दूर गावात दाखवण्यासाठी तर तेही आम्हाला खाली कमेंटमध्ये सजेस्ट करा. आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.